नमस्कार लाडक्या बहिणींनो, मराठी डिजिटल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय आनंदाची माहिती आलेली आहे, अपडेट आलेली आहे आणि ही जी अपडेट आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल। आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल। सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड। तर लाडकी बहिणीची केवायसी करताना ज्यांना पती नाही आहेत, ज्यांना वडील देखील नाही आहेत, ज्यांचं डिवोर्स झालेला आहे, अशा महिलांची केवायसी करण्यासंदर्भामध्ये एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। अशा ज्या काही महिला असतील त्यांनी केवायसी करू नका, मी तुम्हाला ऑलरेडी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि यांच्या रिलेटेड आता नवीन अपडेट आलेली आहे। ज्या अशा महिला असतील ज्यांना वडील देखील नाही आहेत आणि त्यांचे पती देखील या ठिकाणी हयात नसतील किंवा ते डिवोर्सी असतील, अशा महिलांसाठी त्यांचं डिवोर्स सर्टिफिकेट किंवा पती किंवा वडील नसल्याचं मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करण्याचं ऑप्शन वेबसाईटवरती देण्यात येणार आहे आणि लवकरात लवकरच ही जी अपडेट आहे ती वेबसाईटवरती देण्यात येणार आहे आणि अशा महिला लगेच त्यांची केवायसी देखील करू शकणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी केवायसी करण्याची जी शेवटची तारीख होती 18 नोव्हेंबर 2025 ही होती, आता ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे, म्हणजेच वाढवण्यात आलेली आहे। आणि या संदर्भामध्ये आदित्य तटकरेंनी ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं होतं की जी डेट आहे ती आम्ही वाढवून देणार आहोत, कारण बऱ्याच महिला या ठिकाणी मागच्या पूर परिस्थितीच्या काळामध्ये बऱ्याच लोकांची या ठिकाणी कागदपत्रे मिसिंग झालेली होती, पुराच्या पाण्यामध्ये वाहून वगैरे गेलेली होती आणि वेबसाईट सुद्धा व्यवस्थित चालत नव्हती। याच्या पार्श्वभूमीवरतीच या ठिकाणी जी केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे ती एक्सटेंड करून ही तारीख आता 30 नोव्हेंबर 2025 ही करण्यात आलेली आहे। तर आता ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी असतील त्यांनी या ठिकाणी त्यांची केवायसी करण्यापासून ज्या वंचित राहिले असतील त्यांनी आता काळजी करायचे कारण नाहीये, या ठिकाणी डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ज्या विधवा महिला असतील, ज्यांना वडील देखील नसतील आणि ज्यांना पती देखील नसतील, अशा महिलांसाठी सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी वेबसाईटवरती नवीन ऑप्शन जे आहे ते देण्यात येणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जर पती हयात नसतील, वडील हयात नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचं डेथ सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठीचं ऑप्शन प्रोव्हाइड केलं जाणार आहे। त्याचबरोबर ज्या महिला डिवोर्सी असतील, एकलांक महिला असतील, ज्यांना पतीने सोडून दिलेलं असेल, अशा महिलांना सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या संदर्भामधले कागदपत्रे अपलोड करण्याचे ऑप्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येणार आहे। सो लवकरात लवकर या ठिकाणी हे ऑप्शन ऍड होतील आणि आता डेट सुद्धा वाढलेली आहे। त्या संदर्भामध्ये आदित्य तटकरेंनी काय म्हणलं हे सुद्धा आपण या ठिकाणी बघूयात। साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचं केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे। साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं केवायसीची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील, म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। नाही, अशा 18 नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे केवायसीची प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, काही कोकणाच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली, या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले, म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये। तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं, मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच पाहिजे। ठीक आहे, तुम्ही जी आता व्हिडिओ बघितला त्यानुसार या ठिकाणी आदित्य तटकरे यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की डेट ती एक्सटेंड करणार आहेत, म्हणजे आता एक्सटेंड तर झालीच आहे आणि जे नवीन काही ऑप्शन येणार आहे त्या संदर्भातली माहिती आपल्याला आता दिलेली आहे। लवकरात लवकर ही अपडेट जी आहे ती वेबसाईटवरती या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती। दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ होईल तेवढा लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल। भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।